चंद्रकांत गोखले यांनी अभिनयाचा वारसा जोपासताना त्याच्याकडे केवळ उत्पन्न किंवा व्यवसाय साधन म्हणून न पाहता आनंद घेतला नि लोकांना दिला. अशा अनेक कलाकारांच्या यादीत त्यांचे नाव आपुलकीने घेतले जाते. आपल्या मातीतून घरातला वारसा जपणारा, जोपासणारा, पण तो पुढच्याही पिढीला देणारा विख्यात अभिनेता विक्रम गोखले हे त्यांचे सुपुत्र. त्यांची आजी दुर्गाबाई नि आई कमलाबाई यांच्याकडून अभिनय शिक्षण बालकलाकार म्हणून त्यांनी घेतले आणि आपली जीवनशैली साकारली. ज्या काळात स्त्री भूमिका पुरुष करत, त्यावेळेस प्रथम महिला बालकलाकार म्हणून त्यांची आजी दुर्गाबाई कामत यांनी ओळख निर्माण केली. एखाद्या नाट्य चित्रपटात स्त्रीनं किंवा महिला कलाकारानं काम करणं हे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध केलेले बंडच. त्यांच्या सान्निध्यात वाढलेला चंद्रकांत या अल्पवयीन विषयी नि जडणघडणविषयी अधिक काही सांगायला नको. 7 जानेवारी 1921 रोजी चंद्रकांत गोखले यांचा जन्म मिरज येथे झाला. धाडस म्हणजे काय हे कमलाबाईंनी दाखवून दिले. पती निधनानंतर अभिनयाविषयी उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना मुलासह विविध नाटक कंपन्यांमधून भूमिका साकारत त्यांनी आपला संसाराचा गाडा चालवला. आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या चंद्रकांत यांना त्यांनी घरीच लिहायला वाचायला शिकवले. त्यामुळे निपुण झालेल्या नि शाळेचे तोंडही न पाहिलेल्या या मुलाने पुढे मिरज येथे ब्राह्मणपुरी प्राथमिक शाळा केंद्र 1चे प्राध्यापक पदवी भूषण यांचं मिरजेत त्यांचा जन्म झाला होता. हे विशेष आईच्या नि पत्नीचा हेमा यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 फेब्रुवारीला काही रक्कम दान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गोखले यांचे वयाच्या 9व्या वर्षी नाटक होते पुन्हा हिंदू यातील मोठी भूमिकांनी पुढे मा. दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांच्या पिताजीच्या सहवासात ते आले. तिथे त्यांच्या गुणांना आर्थिक चालना मिळाली. 1937 ते 38च्या कालखंडात त्यांना खुद्द मा. दीनानाथ मंगेशकर 1-2 नव्हे तर तब्बल 70-80 बंदिशी शिकायला मिळाल्या. पित्यासमान असलेल्या त्यांच्या मार्गदर्शनातच त्यांनी त्यावेळच्या काही संगीत नाटकांमधून भूमिका केल्या. त्या बऱ्याच गाजल्याही. सुरुवातीच्या काळात बेदनशाही, पद्मिनी अशा नाटकांतून त्यांनी स्त्रीपात्रही रंगविले. याच काळात लक्ष्मीचे खेळ चित्रपटात त्यांनी पहिली भूमिका साकारली. पुढे बॅरिस्टर हे त्यांचे आवडते नाटक. त्यांचे सुपुत्र विक्रम गोखले आपल्या अभिनयाला पूरक मार्गदर्शन मिळावे यासाठी स्वतःच्या प्रत्येक नाटक चित्रपटाचे कथानक वडिलांना वाचवून दाखवत. या बॅरिस्टरचे कथानकही त्यांनी वाचवल्यास दिले होते. कोणत्याही भूमिकेचे मागील न करणाऱ्या चंद्रकांत गोखले यांना तात्याच्या भूमिकेत भूल घातली. पेडर, लंपट, दारुड्या, खेडवळ जो आपल्या विधवा सुनेकडेही वासनेने पाहतो असे खलनायक पात्र रंगविण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. पुरुष या नाटकातही नाना पाटेकर, रीमा लागू यांच्याबरोबर जोरकस भूमिका करून त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला. सहज अभिनय, एखाद्या व्यक्तिरेखेत झोकून देणे, कामाप्रती निष्ठा या जोरावर मराठी, हिंदी दूरदर्शन मालिकेतून त्यांनी काम केले. अनेक नाटक गाजवली, भूमिका अजरामर केल्या. नाटकाचा विचार केला तर यात जुन्या काळातील गाजलेल्या पुण्यप्रभावी, भावबंधन, राजसन्यास, विद्याहरण, बेदनशाही, झुंजारराव यांचा समावेश आहे. नटसम्राट या रंगभूमीवर महत्त्वाचा टप्पा असलेल्या नाटकात त्यांनी
भूमिका साकारली. शिवाय बॅरिस्टर, पुरुष पर्याय एक होता, म्हातारा यातूनही वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. चित्रपटाचा विचार करता जावाई माझा भला, धर्मकन्या, धाकटी जाऊ, मानिनी, रेशमाच्या गाठी, महाराणी येसूबाई, जीवाचा सखा, स्वप्न तेच लोचनी, माझं घर माझं माणूस, सुवासिनी आदी प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटातूनही त्यांनी अभिनय दिसून आला. काही हिंदी चित्रपटातही त्याने काम केलं. गदिमांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांच्या संगीताने संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रावर अमिट छाप सोडली. गीत रामायण या गीतकाव्यातील 10व्या गीताचे चला राघव चला गायन गोखले यांनी केले होते. याच कारणां म्हणजे त्यांनी गायन शिक्षणही घेतले होते. विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. रामराव कोल्हापूरकर स्मृती पुरस्कार, मा. दीनानाथ स्मृती पुरस्कार, नाट्य परिषद जीवनगौरव पुरस्कार, सर्वश्रेष्ठ नानासाहेब फाळके पुरस्कार, पुणे महाविद्यालय बालगंधर्व पुरस्कार, विष्णुदास भावे गौरवपद, व्ही. शांताराम पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान पुरस्कार याचा अंतर्भाव आहे. त्यांच्या अखेरच्या काळात कर्करोगाने त्यांना गाठले होते. 20 जून 2008 रोजी वयाच्या 87व्या वर्षी पुण्यात त्यांनी प्राणज्योत मावळली. जवळपास 70 वर्षे नाट्य चित्रपटसृष्टीची सेवा करीत विविध धागी भूमिका त्यांनी गाजवून आपली छाप या क्षेत्रावर सोडली. त्यांच्या मृत्यूपश्चात अपंग सैनिकांना सहाय्य करण्यासाठी उपक्रम आजही चालू आहेत. तर अशा महान कलाकाराला आपल्या चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. तर तुम्ही आत्तापासून एकटा जीव या सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर धन्यवाद.